समाजमनाचा वेध आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज। शासनाने ऑनलाईन औषध विक्री बंद करावी या मागणीसाठी वडूज शहरासह खटाव तालुक्यातील सर्व मेडिकल व्यावसायिकांनी कडकडीत बंद पाळून तहसीलदार कार्यालयावर मूक मोर्चा काढलाय। याबाबतची माहिती अशी, केंद्र सरकारने जीएसआर अंतर्गत ऑनलाईन औषध विक्री संदर्भात परिपत्रक जारी केले आहे। मात्र या परिपत्रकाचे अद्याप कायद्यात रूपांतर झाले नाही। त्यामुळे देशभरात मोठ्या प्रमाणात ऑनलाईन औषध विक्री सुरू आहे। या संदर्भात दिल्ली उच्च न्यायालयाने ऑनलाईन औषध विक्रीला स्थगिती दिली। मात्र या आदेशाची सरकारकडून प्रभावी अंमलबजावणी केली जात नाही। याच्या निषेधार्थ अखिल भारतीय औषध विक्रेता संघटनेने आजचा बंद पुकारला होता। त्याचाच भाग म्हणून खटाव तालुका केमिस्ट आणि ड्रगिस्ट असोसिएशनच्या वतीने सर्वत्र कडकडीत बंद पाळला। छत्रपती संभाजी चौकातून प्रारंभ झालेला मोर्चा शहा पेट्रोल पंप, छत्रपती शिवाजी महाराज चौक, एसटी बस स्थानक मार्गे तहसीलदार कार्यालयात आल्यानंतर त्या ठिकाणी नायब तहसीलदार महेश माने यांना मागण्यांचे निवेदन देऊन चर्चा करण्यात आली। या मोर्चात जिल्हा खजिनदार श्रीकांत देशमुख, ज्येष्ठ मार्गदर्शक सुधीर शहा, डॉक्टर संतोष गोडसे, अतुल इनामदार, दत्तात्रय निकम, विजय माने, श्री पाटील सर आदींसह तालुक्यातील गावोगावचे मेडिकल व्यावसायिक आणि महिलांनी सहभाग घेतला होता। नायब तहसीलदार श्री गायकवाड यांनी मेडिकल व्यावसायिकांच्या मागण्यांसंदर्भात तातडीने वरिष्ठांशी संपर्क साधल्याचे सांगितले। सदरची गोष्ट मोदी साहेबांच्या बरोबर आमचं ज्यावेळेला ऑल इंडियाचे चेअरमन, माजी विधान परिषद आमदार जगन्नाथजी शिंदे, माझे संघटक महाराष्ट्र राज्याचे संघटक सचिव मदन भाऊ पाटील आणि फार्मसी काउन्सिल ऑफ इंडियाचे संचालक विजय भाऊ पाटील यांनी सदर संदर्भात मोदी साहेबांच्या बरोबर पत्राद्वारे जी काही मीटिंग चर्चा केली, सदर चर्चेला अपेक्षित प्रतिसाद न मिळण्यामुळं आम्ही हा ऑल इंडियामध्ये जवळपास 12 ते 12.5 लाख लोकांनी वन टाईम बंद करून मोर्चाचं नियोजन केले। आमची तुमच्याजवळ एक मागणी अशी आहे की सदरची गोष्ट तुम्ही त्या फॅकल्टीच्या आयुक्तांच्यापर्यंत पोचली जावी, हा या मोर्चा पाठवण्याचा उद्देश आहे। आणि परवा तुम्हाला निवेदन द्यायचं लेखी स्वरूपातलं जे डॉक्युमेंटची प्रोसेस आहे ती मी परवा तुम्हाला देऊन देईन। धन्यवाद। तुमच्या मागण्या वरिष्ठापर्यंत पोहोचवले आहेत। जिल्हाधिकारी कार्यालयात आम्ही पाठवून दिल्या मागण्या। प्रतिनिधी सचिन गुरव। आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।